मुलांनो, आज आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरून रायटिंग स्किलचा भाग शिकणार आहे, म्हणजे स्पीच शिकणार आहे. आता मी हे शिकवण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट नमूद करू इच्छितो की जो तुम्ही क्वेश्चन नंबर 4 सोडवणार आहे, हा क्वेश्चन नंबर 4 सोडवत असताना तुम्ही कशाला प्रेफरन्स दिला पाहिजे. आता क्वेश्चन नंबर 4A जेव्हा तुम्ही लिहाल बोर्ड प्रश्नपत्रिकेत, तेव्हा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस हा प्रश्न सोडवा. तो स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन याच्यापेक्षा सोपा आहे. तुम्हाला तिन्ही परीक्षेत विचारले जाणार आहेत. आणि मग ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस सोडवा, त्याला 4 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर बी जो आहे क्वेश्चन नंबर 4B, त्यामध्ये एक तर ईमेल रायटिंग येईल, रिपोर्ट रायटिंग येईल किंवा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स येतील. तर त्या बी मध्ये तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स सोडवायचा प्रयत्न करा. खरं म्हणजे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज किंवा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स याचे व्हिडिओ मी अपलोड अगोदरच केलेले आहेत. आता जो सी आहे त्यामध्ये एक स्पीच आहे किंवा कॉम्पेअरिंग आहे किंवा एक्सपान्शन ऑफ आयडियाज आहे. यामध्ये एक तर तुम्ही स्पीच प्रेफर करू शकताय किंवा एक्सपान्शन ऑफ आयडियाज, की जे तुम्हाला 10th ला झालेलं आहे. आज मी स्पीच वर व्हिडिओ करतोय. आणि जे डी आहे त्यामध्ये रिव्ह्यू आहे, ब्लॉग रायटिंग आहे आणि अपील रायटिंग आहे. त्यामध्ये जर रिव्ह्यू तुम्ही प्रेफर केला तर बरं होईल. रिव्ह्यूचा व्हिडिओ आपला पुढल्या आठवड्यात येईल. आणि अपील जे आहे ते कसं लिहायचं असतं याचा व्हिडिओ करून मी तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही अपील किंवा रिव्ह्यू प्रेफर करा आणि मग तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 विषयी काही चिंता राहणार नाही. 16 मार्काचा मेमरी बेस्ड असणारा हा प्रश्न आहे. आता या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 4C जो आहे त्यामध्ये स्पीच रायटिंग पाहतोय. 4 मार्क्स आहेत त्याला. काय प्रश्न आहे बघा विचारलाय. हा तुमच्या पहिल्या लेसनवर प्रश्न विचारलाय. प्रिपेअर अ स्पीच, स्पीच तयार करायचं आहे ऑन सायन्स अँड सुपरस्टिशन्स, विज्ञान आणि अंधश्रद्धा. पहिला लेसनच अन ॲस्ट्रोलॉजर्स डे, ज्योतिष विषयक आहे. आणि म्हणून असं स्पीच विचारलं जाऊ शकतं सायन्स आणि सुपरस्टिशन या संदर्भात, विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. आणि खाली जे पॉइंट्स दिलेले आहेत त्या पॉइंटचा तुम्ही उपयोग करायचा आहे. आता पॉइंट्स काय दिले जातील, बोर्डाकडे तुम्हाला पॉइंट्स पुरवले जातील. इथे दिले डिफरन्स बिटवीन सायन्स अँड सुपरस्टिशन. सायन्स म्हणजे काय आणि सुपरस्टिशन म्हणजे काय याच्यातला फरक सांगा. त्याच्यानंतर बेस ऑफ सायन्स, सायन्सचा मूलभूत आधार काय, बेस काय. त्याच्यानंतर बेस ऑफ सुपरस्टिशन, आणि मग सुपरस्टिशनचा अंधश्रद्धेचा काय बेस आहे. आणि मग चौथा मुद्दा आहे हाऊ सुपरस्टिशन्स आर हार्मफुल टू सायन्स और सोसायटी. सोसायटीसाठी असो, समाजासाठी असो किंवा विज्ञानासाठी असू दे, ह्या ज्या सुपरस्टिशन्स आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्या कशा हार्मफुल आहेत. आता जेव्हा तुम्ही स्पीच तयार कराल तेव्हा ह्याच 4 मुद्द्यांच्या आधारे लिहिलं पाहिजे असं बिलकुल नाही. याची फक्त मदत घ्यायची आहे आणि याची मदत घेऊन आपल्याला स्पीच करायचं आहे. तर स्पीच करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. तर मी इथं पहिल्यांदा तुम्हाला सांगेन की जेव्हा तुम्ही आन्सर तयार कराल तेव्हा आन्सर तयार करत असताना तुमचं प्रॉपर ओपनिंग असलं पाहिजे. प्रॉपर बिगिनिंग म्हणूया आपण. आपली योग्य सुरुवात पाहिजे, हा पहिला महत्वाचा मुद्दा. आणि त्याचबरोबर प्रॉपर एंडिंग पाहिजे, हा शेवटचा मुद्दा. आता हे तुम्ही अगोदर प्रिपेअर करू शकताय, प्रॉपर बिगिनिंग आणि प्रॉपर एंडिंग. आता मग त्यामध्ये काय आलं पाहिजे, तर प्रॉपर बिगिनिंग प्रॉपर एंडिंग नंतर जे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये रिपिटेशन हा एक भाषणाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. म्हणजे भाषण हे लोकांच्या मनावर ठसण्यासाठी असतं. तेव्हा काही गोष्ट, काही वाक्य, काही संकल्पना रिपीटेडली सांगायच्या असतात. जसं की अंधश्रद्धा समाजाला घातक आहे असं तुम्हाला वाटत नाही का. अंधश्रद्धेनं समाजाचं नुकसान होतंय असं तुम्हाला वाटत नाही का. अंधश्रद्धेमुळं आपली हानी होते, आपल्या पिढीची हानी होते, आपल्याला अज्ञानामध्ये लोटलं जातंय असं तुम्हाला वाटत नाही का.
रिपीट, तीच गोष्ट रिपीट केली. मग आता ही रिपीट कशाद्वारे केली जाते, तर क्वेश्चनिंग करायला लागतात. म्हणजे जेव्हा तुम्ही स्पीच कराल त्या स्पीच मध्ये अधिक अधिक प्रश्न आणायचा प्रयत्न करा. आता हे जे प्रश्न आहेत हे जवळजवळ रेटोरिकल क्वेश्चनच असतात, अलंकृत प्रश्न असतात की ज्याचं उत्तर द्यायची गरज नसते. प्रश्नच अशासाठी विचारला असतोय म्हणजे त्या प्रश्नातच त्याचं उत्तर असतं. म्हणजे जसं की अंधश्रद्धा आपली हानी करत नाहीत का, म्हणजे हानी करतात असं बोलणाऱ्याला म्हणायचं. म्हणजे क्वेश्चनिंग असावं. हे क्वेश्चनिंग जे रेटोरिकल क्वेश्चन आहे ते रेटोरिकल क्वेश्चन्सचा तुम्ही त्यामध्ये वापर केला पाहिजे. आणि मग तुम्ही त्यामध्ये कोटेशन्स टाकली तरी चालतील. आता कोटेशन्स टाकत असताना आता कोटेशन्स काय असतात, ही सुभाषित असतात. म्हणजे भाषण द्यायला लागले तर काही वेळेस तुम्ही कवितेच्या ओळी सांगता, वुड्स आर लवली डार्क अँड डीप, आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. ही जी 10वीतली रॉबर्ट फ्रॉस्टची कविता आहे, यासारख्या कविता अगोदरच पाठ असतात. काही मराठीतल्या कविता असतात, मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. काही हिंदीमध्ये असतात. आणि म्हणून हिंदी, मराठी, इंग्रजी या वेगवेगळ्या भाषेत असणारे जे कोटेशन्स आहेत त्याचा वापर प्रभावशाली भाषणांसाठी केला जातो. म्हणजे जेव्हा भाषण देतोय आपण तेव्हा ह्या संकल्पना लक्षात ठेवा. प्रॉपर बिगिनिंग पाहिजे, प्रॉपर एंडिंग पाहिजे, त्यामध्ये रिपिटेशन्स आली पाहिजेत, क्वेश्चनिंग असलं पाहिजे, म्हणजे रेटोरिकल क्वेश्चन्स विचारले गेले पाहिजेत आणि काही सुंदर कोटेशनचा त्यामध्ये तुम्ही वापर केला पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला एक्झाम्पल्स देता येतात का बघा. तुमचा मुद्दा ठसवण्यासाठी भाषणामध्ये काही उदाहरणं द्यायची असतात आणि ही जगमान्य उदाहरणं असावी लागतात. आता मला सांगायचं आहे की हे 4 मार्क्सला प्रश्न विचारलाय, तुम्ही काय तास भाषण देत नाही, पण थोडंफार यातलं काय घेता येतंय का बघा. आणि जर घेता येत असेल तर तुमचं भाषण, आणि परत तुम्ही आता भाषण देताय, स्पीच देताय, इंग्लिशमध्ये देताय, मग त्याची मर्यादा काय राहणार आहे. 4 मार्क्ससाठी ते किती असलं पाहिजे. खरं म्हणजे 3-4 वेळी तुम्ही जेव्हा पर्सनल रिस्पॉन्स लिहिताय तेव्हा त्याला 2 मार्क्स ऑफर केली जातात. स्पीचलाही तोच न्याय. साधारण पुरवणीची एक बाजू जरी तुम्ही लिहिलीत तरी ते योग्य स्पीच असेल, पण तुम्ही आणखी एक्सटेंड केलं, तुमचा वेळ बघा आणि वेळ बघितल्यानंतर स्पीचसाठी आवश्यक असणारे किती मटेरियल तुमच्याकडे आहे. खरं म्हणजे स्पीच लिहित असताना ते बिनचूक करण्याचा प्रयत्न करा. खूप मोठं वाढवून चुकीचं लिहिण्यापेक्षा अत्यंत मोजक्या शब्दात ते स्पीच मांडलं तरी बरं होईल. चला आज आपण हे स्पीच बघूया, सायन्स अँड सुपरस्टिशन्स. पहिल्यांदाचा स्क्रीनशॉट घ्या आणि मग मी स्पीच मांडेन. आता स्पीच पाहत असताना पहिल्यांदा त्याला टायटल द्या, स्पीच ऑन सायन्स अँड सुपरस्टिशन्स. आणि मग तुम्हाला मी सांगितलं की जे ओपनिंग आहे आणि जे एंडिंग आहे ते दोन्ही मी रेड चॉक मध्ये, लाल खडू मध्ये आणले. सुरुवातीला असं सांगा, ऑनरेबल चीफ गेस्ट, सन्माननीय प्रमुख पाहुणे, रिस्पेक्टेड प्रिन्सिपॉल, आदरणीय प्राचार्य, टीचर्स, शिक्षक, अँड माय डिअर फ्रेंड्स, आणि माझ्या प्रिय मित्र हो. टुडे, आज आय एम गोइंग टू डिलिव्हर माय स्पीच. आज मी माझं स्पीच डिलिव्हर देणार आहे ऑन सायन्स अँड सुपरस्टिशन्स. विज्ञान आणि अंधश्रद्धा यावर मी माझं स्पीच देणार आहे. आय रिक्वेस्ट यू ऑल, मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, टू लिसन माय स्पीच काइंडली. शांतपणे आपण सौदार्यानं माझं भाषण ऐकावं ही तुम्हाला विनंती. आणि मग हे ओपनिंग केल्यानंतर ऍक्च्युअली भाषण तुम्ही स्टार्ट करताय. फ्रेंड्स, मित्र हो, सायन्स इज टुडेज बॅकबोन. विज्ञान हा सध्याचा बॅकबोन आहे, कणा आहे. व्हॉट वी सी इज सायन्स. जे काय आपण पाहतोय ते सगळं विज्ञान आहे.
एव्हरीथिंग ऑन द अर्थ, पृथ्वीवरची सगळ्या गोष्टी असणाऱ्या, अँड इन द युनिव्हर्स, आणि विश्वात असणारी प्रत्येक गोष्ट, एव्हरीथिंग म्हटलं, प्रत्येक गोष्ट पृथ्वीवरची असो किंवा विश्वातली असो, इज अ सायन्स. हे सगळं विज्ञान आहे. इट इज टोटली बेस्ड ऑन रूल्स. विज्ञान हे रूल्स वर बेस्ड आहे. आता याची छोटी छोटी वाक्य करता येईल. इट इज बेस्ड ऑन रूल्स, इट इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल्स, इट इज बेस्ड ऑन सम परफेक्ट मेथड्स, इट इज बेस्ड ऑन फॉर्म्युलाज. अशी शॉर्ट 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 वाक्य. म्हणजे भाषणात काही वाक्य एकदम शॉर्ट घ्यायचे असतात आणि काही खूप मोठी. इट इज बेस्ड ऑन रूल्स, ते नियमांवर आधारित आहे, अँड प्रिन्सिपल्स, आणि काही फिक्स तत्वांवर आधारित आहे. इट हॅज मेथड्स, त्याच्या स्वतःच्या काही मेथड्स आहेत, फॉर्म्युले आहेत, अँड युनिव्हर्सल रूल्स, आणि युनिव्हर्सल रूल्स, वैश्विक नियम आहेत, जगमान्य नियम आहेत, सगळीकडे मान्य असणारे, अँड आयडियाज, आणि जगात सगळीकडे मान्य असणाऱ्या सायन्स मध्ये काही कल्पना आहेत. आणि मग तुम्ही विचारताय, इज इट अप्लाइड टू सुपरस्टिशन? हे सुपरस्टिशनला लागू पडतं का? म्हणजेच सुपरस्टिशनचे रूलवर आधारित आहे का? तुम्ही प्रश्न विचारू शकताय. आर सुपरस्टिशन्स बेस्ड ऑन रूल्स? आर सुपरस्टिशन्स बेस्ड ऑन प्रिन्सिपल्स? आर सुपरस्टिशन्स युनिव्हर्सल? म्हणजे प्रश्न किती विचारा. हे वर जे सांगितले सायन्सच्या बाबतीत ते सुपरस्टिशनच्या बाबतीत अप्लाय होते. पुन्हा तुम्ही म्हणताय, फ्रेंड्स, मित्र हो, डू यू थिंक, तुम्हाला असं वाटतं सुपरस्टिशन्स आर बेस्ड ऑन प्रिन्सिपल्स अँड युनिव्हर्सल रूल्स? सुपरस्टिशन प्रिन्सिपल्स वर आहेत, रूल्स वर बेस्ड आहेत असं तुम्हाला वाटतं? आणि तुमचं उत्तर नाही असंच असणार आहे. व्हॉट आर द रूल्स ऑफ सुपरस्टिशन्स? सुपरस्टिशनचे रूल्स कुठले मग सांगा. अंधश्रद्धेचे कुठले नियम आहेत? आता हे वाक्य तुम्हाला पटवून द्यायला पाहिजे. पुन्हा तुम्ही म्हणताय, माय फ्रेंड्स, मित्र हो, सुपरस्टिशन्स हॅव नो फादर. खरं म्हणजे सुपरस्टिशनचा फिक्स फादरच नाही कोण. त्या कुठनं आल्या, कशा आल्या, काही माहित नाही आपल्याला. मांजर रस्त्यातनं आडवं जातं, कॅट्स क्रॉसिंग द रोड म्हणतात त्याला. ही आपणाकडं अंधश्रद्धा आहे, पण ती युरोपमध्ये कुठे दिसणार नाही. मुस्लिम फॅमिलीमध्ये तर तुम्हाला मांजर पाळलेलं दिसेल घरात, म्हणजे किती वेळा आडवं जात असेल. मुस्लिम ही अंधश्रद्धा मानत नाहीत. हिंदू लोक मात्र मांजर रस्त्यातून आडवं जाणं, ते पण डावीकडनं उजवीकडे गेले का पुन्हा उजवीकडे डावीकडे गेले, हेही मानतात. माय फ्रेंड, सुपरस्टिशन्स हॅव नो फादर. अंधश्रद्धेला कोण फादर नाही. त्या कशा आहेत? ओनली ब्लाइंड बिलीफ. हे केवळ अंधविश्वास आहे. ओल्ड बॅड कस्टम, जुन्या कुठल्या तरी रूढी परंपरा आहेत, अँड ट्रॅडिशन्स आहेत, आर इट्स प्रिन्सिपल अँड रूल्स. फक्त ब्लाइंड बिलीफ, ओल्ड ज्या बॅड कस्टम्स आहेत किंवा बॅड ट्रॅडिशन्स आहेत, आर इट्स प्रिन्सिपल्स अँड रूल्स. हेच त्याचं तत्व आहे. सायन्सचं प्रिन्सिपल्स कोण आहे? सायन्सचं तत्व कोण आहे? तर फॉर्म्युले आहेत, मेथड आहेत, रूल्स आहेत त्याचे. हे अंधश्रद्धा, कस्टम्स, दे आर नॉट युनिव्हर्सल. कुठलीही अंधश्रद्धा युनिव्हर्सल नाही, सगळ्या विश्वात नाही. दे आर व्हॅरिड प्लेस टू प्लेस. त्या व्हॅरिड आहेत, वेगवेगळ्या आहेत, प्लेस टू प्लेस, वेगवेगळ्या ठिकाणी त्या वेगवेगळ्या आहेत असं सांगताय तुम्ही. आणि मग उदाहरण पटवून देत आहे, अँड ऑल इज अ नॅशनल बर्ड ऑफ इंग्लंड. घुबड हा राष्ट्रीय पक्ष आहे इंग्लंडचा, आपल्याला जसा मोर आहे तसा. बट सीइंग इट, पण त्याला बघणं, इज अ बॅड ओमेन इन इंडिया. पण त्याला बघणं किंवा त्याचं तोंड बघणं हे बॅड ओमेन आहे भारतात, अपशकुन आहे, खूप दिवस वाईट जाणार असं आपल्याला वाटतं. म्हणजेच त्या व्हॅरिड आहेत, प्लेस टू प्लेस व्हॅरिड आहेत. हे तुम्ही एखादं उदाहरण देऊन पटवून दिलं. आता फक्त मी 2 कल्पना स्पष्ट केल्या तर एवढं स्पीच होते, आणि मी लगेच लास्ट पॅसेज घेतलाय कारण ब्लॅकबोर्डवर एवढी जागा नाही. एंड करताना मी म्हणतोय, दिस इज अ व्हेरी लॉंग स्पीच टू यू. खरं म्हणजे खूप मोठं स्पीच झालं. आय वॉन्ट टू से मच, मला खूप काय बोलायचंय, खूप काय सांगायचंय, बट टाइम डज नॉट परमिट मी. पण वेळ मला परमिट करत नाही, परवानगी देत नाही.
आय एम व्हेरी थँकफुल फॉर युअर काइंड लिसनिंग. शांतपणे काइंड लिसनिंग केलं याबद्दल मी आभारी आहे. अँड गिव्हिंग मी चान्स आणि मला संधी दिली टू डिलिव्हर माय स्पीच. स्पीच माझं डिलिव्हर करायला सांगायला संधी दिली याबद्दल मी आभारी आहे. हॅव अ नाईस डे. थँक्यू व्हेरी मच. सर्वांना छान दिवस जाऊ दे. शुभेच्छा देत आहे. म्हणजे ओपनिंग आणि एंडिंग जरी नुसतं तुमचं पाठ असेल तरी तुम्ही त्यातल्या ह्या एक 4 आणि हे एक 4 म्हणजे 8 लाईन्स त्यातल्या काबीज केल्या. आता स्पीच मध्ये तुम्हाला आणखी एक 10-12 ओळी टाकायच्या. 20 ओळीचं अगदी एक पुरवणी भरून तुमचं स्पीच होईल. आता त्या स्पीच मध्ये पुढचे कुठले पॉइंट्स होते तर जे पुढे पॉइंट होते त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल बेस ऑफ सायन्स आहे ते तुम्ही सांगितला. बेस ऑफ सुपरस्टिशन सांगितला. डिफरन्स काय दोन्ही मधला तर सायन्स हॅज रूल्स, सुपरस्टिशन्स हॅज नो रूल्स. Superstitions are varied place to place, but science is not varied place to place. The rules of gravitation is true in India as well as true in England. म्हणजे कुठलीही वस्तू वरून टाकली तर खालीच येणार. इट इज ओके इन इंडिया. इंडियात पण ओके आहे अँड ओके इन अमेरिका आणि अमेरिकेतही ओके. सायन्सचे जे प्रिन्सिपल्स आहेत समजा न्यूटन्स थर्ड लॉ, न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, हे तिन्ही लॉ अप्लाइड केले जातात, यूज केले जातात कुठं सगळीकडे. त्यावर सायन्स हॅज प्रूफ सांगू शकता तुम्ही. सुपरस्टिशन्स हॅज नो प्रूफ. सायन्सला काहीतरी प्रूफ आहे, सुपरस्टिशनला काही प्रूफ नाही. आणि मग यात एक मेसेज आणखी काय करायला पाहिजे होता. सुपरस्टिशन्स आर हार्मफुल टू सायंटिफिक अप्रोच. अंधश्रद्धा ह्या हानिकारक आहेत कुणाला, वैज्ञानिक दृष्टिकोनाला, सायंटिफिक अप्रोचला. सुपरस्टिशन्स आर हार्मफुल टू सोसायटी. समाजाला पण हानिकारक आहे. बिकॉज सुपरस्टिशन्स कम फ्रॉम द हार्ट अँड सायन्स कम्स फ्रॉम ब्रेन. सायन्स ब्रेन मधनं येतं आणि अंधश्रद्धा आम्ही हृदयावर विश्वास ठेवून केलेले असतात. वडील म्हणतायत म्हणल्यावर खरं, आजोबा म्हणतायत म्हणल्यावर खरं, आमुषा चांगली नसते असं म्हणतो आपण. नो मून्स डे इज अ बॅड डे. बट किंग छत्रपती ऑलवेज अरेंज्ड हिज कॅम्पेन्स ऑन नो मून डे. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी नो मून डेलाच आपल्या मोहिमा आखायच्या. म्हणजे तुम्हाला हे माहित असू दे की नो डे इज अ बॅड डे अँड नो डे इज अ गुड डे. इट इज डिपेंड ऑन युअर हार्ड वर्क. इज इट गुड और इज इट बॅड. असं तुम्ही सायन्सवर आधारित सुपरस्टिशन्स वेगवेगळ्या सांगू शकताय. काही वेळेस एखाद्याचा चेहरा आपण पाहतो आणि आपल्याला वाटतं दिवस वाईट गेला. सीइंग एनीबडीज फेस इज अ बॅड ओमेन असं आपण मानतो. हे अपशकुन आहे असं मानतो. इज इट ट्रू? हे खरं असतं का? इफ इट इज ट्रू then it should be applied to his other relatives too. He's a son, he's a daughter, father, mother. आता तो ज्या घरात जन्माला आलाय त्यांना पण ते अप्लाय व्हायला पाहिजे होतं. खरं म्हणजे तो जन्माला आला त्या दिवशी आईनं तोंड बघितलं असेल त्याचं आणि कदाचित आईला तो दिवस वाईट कसा असेल. कॅटनं रस्ता क्रॉस केला की तुमचं एखाद्या वेळेस काम झालं नसेल, तो मॅटर ऑफ लक असेल. समटाइम्स इट हॅपन्स बट इट इज अ मॅटर ऑफ लक. मांजर प्रत्येक वेळेस आडवं गेल्यानंतर दिवस वाईटच जाईल का? अनेक अंधश्रद्धा तुम्ही त्यामध्ये एकवटा म्हणजे कळेल. पहिल्या लेसन मध्ये सांगितलेच तुम्हाला फॉर्च्यून टेलर हा स्वतःच फॉर्च्यून टेलर नसतोय, तो ऍस्ट्रॉलॉजर नसतोच. म्हणजेच सुपरस्टिशन्स are cheaters. They cheat the people. They cheat the society. आणि म्हणून superstitions are harmful. Superstitions give a full stop on knowledge.
इट मेक्स अस ब्लाइंड. ती आपल्याला ब्लाइंड बनवते. सो सुपरस्टिशन्स आर हार्मफुल टू सायन्स बिकॉज इट गिव्स फुल स्टॉप ऑन द सायंटिफिक अप्रोच. मांडा त्यामध्ये सायन्स विषय सुपरस्टिशन. अर्थातच कुठलंही स्पीच येऊ दे, तुमचं ओपनिंग एंडिंग ते असू दे, आणि जे काही 4 पॉइंट्स तुम्हाला येतील त्याच्या आधारे साधारण एक 4 पॅसेज मध्ये तुम्ही तुमची मतं मांडलीत. क्वेश्चनिंग करा, मी तुम्हाला सांगितलं तसं. एक्झाम्पल जसं मी इथं दिलं, जसं की and all is a national bird of England and seeing it is a bad omen in India. असं एखादं उदाहरण सांगा, एखादं शुभास्थित वापरा, आणि मग तुम्ही स्पीचला आउट ऑफ मार्क्स स्कोअर करू शकताय. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.